या भुवरी गगनातुनी आलिस का तू ग मोहिनी, या हिरवळीवरी चालुनी दव बिंदू कलशात घेऊनी. अंगात ग रंग किती, मनात ग धरम किती, निश्चळ ग तू, निर्मल ग तू, कंचन ग तू, चंचल ग तू, गोड गोड ग तू परी, निलंबनाती तू परी. श्वासात संगीत भासत, डोळ्यात श्रावण हासत, गगनातली तू चांदणी, मृगनयना ग तू हासिनी. तुला जरी तू बावरी, तू या धरेची ग परी, तू या धरेची ग परी, तू या धरेची ग परी. अनुरागिनी, अनुरागिनी ग परी, अनुरागिनी, अनुरागिनी ग परी. भावी, तू जास्त स्मार्ट नको बनूस, जे की तू नाहीच आहेस. काही फरक नाही पडत. तू तर फक्त माझीच आहेस ना. मालिनीच्या बाकी निर्णयासाठी आपण काहीच नाही करू शकत, बरोबर किंवा चुकीचं. रोशनची लग्नासाठी आपण दबाव न टाकणं हेच सर्वांसाठी चांगलं असेल. बस तुम्ही तुमच्या मनात ही जिद्द आणि महत्वाकांक्षा भरा की तुम्हाला प्रोड्युसर बनायचंय, आणि मी चॅनेलवाल्यांच्या मनात माझ्या चांगल्या चांगल्या भूमिका आणि घटना टाकण्याचा प्रयत्न करतो. बस LUCKच्या लकने साथ दिली ना सरजी, तर आपण पण करून टाकू चमत्कार. हा, काय झालं? दाखवा. मी म्हंटल होतं ना तुमच्याकडून नाही होणार म्हणून. कापला ना हात? दाखवा. मनोहर, जाऊन लवकर क्रीम घेऊन ये. जा लवकर लवकर. अरे दाखवा. या इकडे येऊन बसा जरा. बसा इथे. बसा. दाखवा मला. तुम्ही कधीच किचन मध्ये नाही जाणार, समजलात? चला दाखवा. दाखवा मला की किती कापलंय. प्लीज प्लीज मला दाखवा. तर तुम्ही मला त्रास देत होतात. एवढं प्रेम करतेस माझ्यावर, मला थोडंसं खर्चटलं तरी पण इतकी घाबरलीस तू. एवढं प्रेम नको करूस. करणार. वहिनी,
तू हो देवसाहेब, मी पण अजबच आहे. मी कधी विचारही केला नव्हता की मी कधी तुम्हाला फेस करेन, पण मी बस चाललो आलो तुम्हाला भेटण्यासाठी. ये. थँक्यू. हे बघ, जर तू माफी मागायला आला असशील तर माफी मागायची काही गरज नाही. आणि जर तुला काही ऑफिशियल काम असेल तर आपण ऑफिसमध्ये बोलू शकतो. म्हणजे तुम्ही इनडायरेक्टली म्हणताय की मी इथून निघून जाऊ? नाही, मी हे नाही म्हणत आहे की तू इथून निघून जा. हां, पण जर तुला काही पर्सनल काम असेल तर तू सांगू शकतोस. हो, पर्सनल कामच आहे. देवसाहेब, माझी इच्छा आहे की तुम्ही एकदा सॅवीला भेटा. काय? सॅवीला? हो. का? तुम्ही जेव्हा सॅवीला भेटणार तेव्हा याचं उत्तर तुम्हाला आपोआपच मिळेल. हे बघ झुनूक, सॅवी माझ्या आयुष्यातली ती आठवण आहे जिला मला रिपीट नाही करायचं. तिला भेटणं किंवा तिची आठवण काढणं हे माझ्या हिशोबाने बरोबर नाही. देवसाहेब, सॅवी सुद्धा हेच म्हणत होती. मी तुम्हाला म्हणतोय एकदा भेटून तर घ्या. काही गोष्ट आहे म्हणून मी बोलतोय. काय गोष्ट आहे? बघा देवसाहेब, जर ती गोष्ट मी सांगू शकलो असतो तर मला इथे येण्याची गरजच नव्हती. हे बघा, तुम्ही भलेही माझा मान ठेवा किंवा नका ठेवू, पण माणुसकीच्या नात्याने तरी एकदा तुम्ही चला माझ्याबरोबर. हे बघ, साफ सांग तुला काय म्हणायचं ते. देवसाहेब, एकदा भेटा प्लीज, कृपा करून एकदाच भेटा. ठीक आहे, मी तिला भेटतो. मागच्या दिवसात तुझ्या जीवनात जी काही उलटफेर झाली, जी काही हालचाल झाली, जे काही वाईट झालं ते फक्त माझ्यामुळेच झालं. नॅन्सी तुझा पूर्णपणे वापर करणार होती म्हणून तिने माझा वापर केला आणि मी अनुपमाचा. हो, पण हा वापर होण्यात आणि वापर करण्यात मला खूप मोठे पैसे मिळणार होते. देवची जी गोष्ट तुझ्या मनाला लागली होती ना, ती देवकडून आम्ही करवली होती. नॅन्सी आणि अनुपमाने तुझ्या प्रेमाच्या विरोधात एक डाव खेळला होता. देव, तुला कधी ना भेटण्याचा निर्णय
माझ्यासाठी सोपा नव्हता. माणूस मनावर दगड तर ठेवू शकतो, पण मन तर दगडाचं नाही होऊ शकत नाही. आसान नहीं है इश्क यहाँ, आसान नहीं है इश्क यहाँ. टूटते हैं ख्वाबों के जहाँ, टूटते हैं ख्वाबों के जहाँ. ये और बात है कि चल पड़े एक राह पर, मुमकिन नहीं मगर के मंजिल मिले उस राह पर. मुमकिन नहीं मगर के मंजिल मिले उस राह पर. आसान नहीं है इश्क यहाँ, आसान नहीं है इश्क यहाँ. टूटते हैं ख्वाबों के जहाँ, टूटते हैं ख्वाबों के जहाँ. बाबा, अरे मालिनी तू ये ना बेटा, बस ये. तुम्ही झोपला नाहीत बाबा? नाही बेटा, नॉर्मली कसं आहे, जेवणानंतर लोकांना झोप येते, पण मी थोडा वेगळ्या प्रकारचा प्राणी. जेवण जेवल्यानंतर माझी झोप उडून जाते. माझे बाबा तर जेवण झाल्यानंतर थोडा वेळ थोडीशी झोप तरी घेतातच, मग त्यानंतर पूर्ण रात्र सुद्धा जागवतील ते. तो सुरुवातीपासूनच तसा आहे. आता बघ ना, तुला नेण्यासाठी तो येणार होता, पण संध्याकाळी फोन करून मला कसा म्हणतो की तो आता उद्या येणार आहे. तसं मालिनी, तुझ्या लग्नासाठी दुसरा मुलगा शोधणं त्याने सुरू केलंय. म्हणजे त्यांना ही गोष्ट समजली आहे का की मी रोशनला लग्नासाठी नकार दिलाय म्हणून? नाही, पण तुझा बाप आहे तो, त्याला काही ना काहीतरी अंदाज आलाच असणार ना. म्हणूनच तर तो सरपंचांच्या घरी गेला होता त्यांच्या जावयाशी बोलायला. मालिनी, तसं तू शुअर आहेस ना की तुला लग्न करायचंय? हो बाबा. हे बघ, मनावर ओझं ठेवून स्वतःला तयार करण्याची गरज नाहीये. पण हो, एखादा मुलगा चांगला असेल, घर परिवार चांगलं असेल, तर अशांना हातून जाऊ द्यायला नाही पाहिजे. बाबा, खरंच मी सगळं काही तुमच्यावर आणि माझ्या आई बाबांवर आता सोडलंय. हे मी ऑलरेडी डिसाईड केलंय. मनात काही चॉईस तर नाहीये. ताई
आईच्या लाईफमधून मला खूप काही शिकायला मिळालं. मला तर असं वाटतं की नातं भलेही कितीही चांगल्या माणसाशी का जोडलेलं असेल, आपण ते कसं निभावतो यावरच अवलंबून आहे. अरे वा, खूपच चांगली गोष्ट सांगितलीस तू. क्या बात आहे. तसं आजकाल तू आणि मनोहा दोघी समजूतदारीच्या गोष्टी करायला लागलात. कारण आम्हाला आता हे कळून चुकलंय की आपल्या दृष्टिकोनातून आयुष्याबद्दल आपण कम्फर्टेबली विचार करू शकतो, पण आयुष्याचे खरे निर्णय नाही घेऊ शकत. काही गोष्टी वाढतं वय आणि अनुभवाने येतात, ज्यापैकी समजदारी एक गोष्ट आहे. पण तुझ्या या गोष्टी ऐकून मला असं नाही वाटत. तरी पण मी मान्य करतो. तसा उद्या तारू येईल तर तो तुझी पॉझिटिव्हिटी बघून खूप आनंदी होईल. त्याला नेहमी वाटतं की तू एक खूपच माथे फिरू मुलगी आहेस म्हणून. हे तर आई सुद्धा म्हणते. इनफॅक्ट ती तर असं म्हणते की मी अगदी चंचल मनाची आहे, कधी कोणतं घर नाही सांभाळू शकणार. आता ती पण तुला भेटेल ना, तर त्यांचाही विचार बदलून जाईल. पण मला असं हवंय की माझ्या आईबाबांचे फक्त विचारच नाही, तर त्यांचे दिवस सुद्धा बदलून जावे. खूप काही सहन केले त्यांनी. मी त्यांना कधी हसताना सुद्धा नाही बघितलं, आणि जरी कधी हसले ते, तरी ते केवळ दुसऱ्याच्या सुखासाठी. किती विचित्र गोष्ट आहे बाबा. मुलगी आपल्या आई वडिलांचं हास्य सुद्धा हिरावून घेते. कोण म्हणतं असं मालिनी की मुली हास्य हिरावून घेतात? कोणतंही घर मुलींनीच तर बनतं, उभं राहतं आणि फळतं. जग बदलतंय. तू हे सगळे विचार नको करत जाऊ. जर तुमच्यासारखी व्यक्ती प्रत्येक मुलीच्या आयुष्यात असली ना, तर जग खरोखरच बदलून जाईल. अरे हा पलटू जेव्हापासून गेलाय त्यानं फोन पण नाही केलाय. फोन करून कमीत कमी कळवायला तर पाहिजे. काय करू, मीच फोन करते. अरे 2-2 नंबर देऊन गेलाय हा पलटू, पण एक बी नाही लागत त्यातला. अरे फोन करून कळवायला तर पाहिजे होतं. 15,000 रुपये. आता काय करू, कसा पत्ता लावू या पलटूचा? हॅलो हॅलो हॅलो, कोण पलटू? अरे माझा आवाज येतोय का? हॅलो, माझा आवाजच जात नाही काय?
पैसे तर आता राम भरोसे. जे झालं ते झालं. माझ्या डोक्यावर तर लिहिलेलंच आहे ना. आणि गुरुजींनी पण हेच सांगितलं होतं. मी तुझा भाऊजी बनलो. हे काय करायला लागला? सगळ्याच्या सगळे लाडू खाली पाडले. न्यूज चांगली नाही वाटली का तुला? पण पलटू भाई. चॉप चॉप. भाऊजी बोल, भाऊजी बोल. भाऊजी आहे मी तुझा. भाऊजी. पण भाऊजी तर आम्ही बुलेट सिंगला मानलेला आहे. याला मानतो भाऊजी. पाय तोडून टाकीन तुझा.